आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 31वा. हा कळसाध्याय आहे. ज्याप्रमाणे मंदिराचा कळस हा अति उंच असतो, त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यावर फक्त भगवंताचा ध्वज असतो, ज्यामुळे दुरूनच हजारो भक्तांना ध्वजाचे जरी दर्शन झाले तरी भगवंताचेच दर्शन झाले याचे समाधान मिळते. त्याचप्रमाणे या व्यस्त संसारात काही व्यक्तींना भक्तांना जर वेळ मिळाला नसेल तर त्यांनी निदान कळसाध्याय तरी श्रवण करावा, ज्यात श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचे सार आहे. ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात नैमिषारण्यात राहणाऱ्या सुतांनी आपल्या सर्व ऋषींना या कथा सांगितल्या आहेत. त्यात आधी भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीदेवी सांगितले आहेत. असे सुतांनी सांगितले आहे. मला मासाचा जन्म कसा झाला व व्रते व उपासना याची माहिती दिलेली आहे. अध्याय 2 मध्ये इंद्रदेवाचे गर्भहरण व गोमातेचे मुख अपवित्र का आहे ते सांगितलेले आहे. तिसऱ्या अध्यायात पौलव ऋषींनी इंद्राला शाप दिला. त्यानंतर सर्व देव गोमातेत अंशरूपाने स्थित झालेत व पौलव ऋषींनी गोमातेस नमस्कार करून आपला क्रोध शांत केला, ही कथा आहे. चौथ्या अध्यायात ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. 5व्या अध्यायात एका राजाने ब्राह्मणास गाय दान दिली. ती पुन्हा कळपात परत आली व राजाने तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणास दिली. त्यामुळे पहिल्या ब्राह्मणाने त्यास सरडा होण्याचा शाप दिला व नंतर श्रीकृष्ण दर्शन झाल्यानंतर तुझा उद्धार होईल असा उशाप दिला. 6व्या अध्यायात शांकली ब्राह्मणाच्या 2 पत्नींची कथा व दिवा प्रज्वलित करणाऱ्या मांजराचा उद्धार झाला, ही कथा आहे. 7व्या अध्यायात ब्राह्मण पत्नी आपल्या पतीस पाण्याऐवजी दूध झारीत भरून देते व तो ते वारुळात टाकून देतो. त्यामुळे नागदेव प्रसन्न होतात. त्याच्या पत्नीस व ब्राह्मणास वरदान देतात. 8व्या अध्यायात ब्राह्मण आपल्या पत्नीस नागदेवासमोर घेऊन येतो. ते वरदान देतात व पत्नीच्या इच्छेने मिळवलेले धन सत्कार्यात तो खर्च करतो, ही कथा आहे. 9व्या अध्यायात मै स्मृती नगरीतील वृद्धा तुरीजयाचा उद्धार करते. ती पुढील जन्मी काशीनाथ म्हणून मुलाच्या रूपात जन्म घेते. तिची वृद्ध स्त्रीशी भेट होते, ओळख देते. तिच्या पुण्याईने वृद्ध स्त्रीचा उद्धार होतो. 10व्या अध्यायात मौन व्रताचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. 11व्या अध्यायात 5 पर्व काळ कोणते ते सांगितलेले आहे व वैधृती व व्यतिपात या पर्व काळात काय करावे, कोणते व्रत करावे, दान द्यावे ते सांगितलेले आहे. 12व्या अध्यायात पौर्णिमा व अमावस्या या 2 पर्व काळात काय करावे, कोणते दान द्यावे ते सांगितलेले आहे. 13व्या अध्यायात अंबरीश राजाची कथा आहे. इंद्रदेव दुर्वास ऋषींना त्यांच्याकडे जाण्यास सांगतात व दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे यायला निघतात. 14व्या अध्यायात दुर्वास ऋषी अंबरीश राजाला शाप देतात, पण प्रत्यक्ष भगवान नारायण त्यांना भेटायला येतात. माझ्या भक्तासाठी मी 10 अवतार धारण करेल असे सांगितले. 15व्या अध्यायात श्रीरामांचे साधना द्वादशीच्या व्रताची कथा आहे. एका रात्रीत लंकेत जाऊन शतमुखी रावणाशी युद्ध करून पुन्हा विभीषणास त्यांनी राज्य प्राप्त करून दिले. 16व्या अध्यायात स्मृतिविलासिनीची कथा आहे. यात नेवलके ऋषीच्या कन्येने तिचा उद्धार केला. 17व्या अध्यायात 3 दिवसांच्या स्नानाचे पुण्य ब्राह्मणाने एका पिशाच्यास दान दिले, ज्यामुळे त्याचा उद्धार झाला, ही कथा आहे. अध्याय 18 मध्ये मेधावतीचा उद्धार झाला. ती काशीत पार्वती स्वरूपात लीन झाली. पुढे मंगळागौरी म्हणून प्रसिद्ध झाली. अध्याय 19 मध्ये एका ब्राह्मणाने आपल्या 7 दिवसाचे पुण्य एका पिशाच्याला दिले, ज्यामुळे त्याचा उद्धार झाला, ही कथा आहे. अध्याय 20 मध्ये सोम शर्मा नावाच्या ब्राह्मणाने 7 दिवसाच्या स्नानाचे पुण्य एका ब्राह्मणास ब्रह्म राक्षसास दान दिले व त्याचा उद्धार झाला, ही कथा आहे. अध्याय 21 मध्ये माहूर क्षेत्री राहणाऱ्या एका ब्राह्मणाने तीर्थक्षेत्री जाऊन अधिक मासात अनेक व्रते केली, त्यामुळे त्याची बाधा व्याधी नष्ट झाली. अध्याय 22 मध्ये द्विज शर्मा ब्राह्मणाची कथा आहे. त्यास 2 मुले झाली, पण त्यांच्या नशिबात दुःखच होते. ते नारायणास पावले गेले नाही, म्हणून तो तेथून निघून तीर्थयात्रेला निघून गेला. अध्याय 23 मध्ये 12 वर्षांनी नारायण तीर्थक्षेत्रातून परत आला. ब्राह्मण पुत्राचा उद्धार करतो, ही कथा आहे. अध्याय 24 मध्ये नारायण एका वेश्येचा उद्धार करतो, ही कथा आहे. अध्याय 25 मध्ये अरुंधती पार्वती देवीस भेटायला येते. ती तिला गौरी पंचक व्रत करण्यास सांगते. अध्याय 26 मध्ये वीर पाहू राजाची पत्नी यशोमतीचा उद्धार प्रधानाची पत्नी गुणवंतीने केला व तिची व्याधी दूर केली, ती केवळ अधिक मासातील केलेल्या व्रताच्या सामर्थ्यामुळे. अध्याय 27 मध्ये सुशर्मा नावाच्या राजाकडे अंगिरा ऋषी आलेत. त्यांना राजाने वीर नावाच्या व्यापाऱ्याची
कथा सांगितली. त्यानंतर राजाने त्यास विष्णू भगवंताच्या मंदिराची साफसफाई रोज करीत जा असे सांगितले व अधिक महिन्यात त्याचा उद्धार झाला. अध्याय 28 मध्ये पतिव्रताचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. अध्याय 29 मध्ये व्यक्तीने जे व्रत केले असेल त्याचे उद्यापन कसे करावे याबाबत वर्णन आहे. अध्याय 30 मध्ये द्रौपदी पूर्वजन्मी कोण होती, तिला 5 पती का प्राप्त झाले ही कथा आहे. अध्याय 31 मध्ये या सर्व कथांचा सारांश आहे व शेवटी श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ केव्हा निर्माण झाला, कुणी रचला ते सांगितलेले आहे. व्यय नाम संवत्सरात शके 1928 पौष महिन्यातील द्वादशीस ग्रंथ रचनेस प्रारंभ केला व माघ मासात सप्तमी तिथीस श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी अध्याय पूर्ण केला असे ग्रंथकाराने सांगितले आहेत. व ग्रंथकाराने आपले नाव न सांगता फक्त गोविंद तनय असे सांगितलेले आहे. या ठिकाणी श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा कळसाध्याय पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.